हिंदीच्या मुद्द्यावरती राज्य सरकारने स्थापन केलेल्या नरेंद्र जाधव समितीला मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी कडाडून विरोध केलाय। नरेंद्र जाधव हे स्वतः राज्यसभेवर आहेत, तसंच संघाच्या जवळचे असल्याचा आरोप दीपक पवार यांनी केलाय। तसंच मुख्यमंत्री दंडेलशाही करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। नरेंद्र जाधव समिती हा अनावश्यक वेळकाढूपणा आहे असं ते म्हणाले। इंग्रजी भाषा पहिलीपासून अनिवार्य आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। दोन शासन निर्णय सरकारने रद्द केले, याच्यामुळे आनंद झालेला असला तरी दोन शासन निर्णय रद्द केल्यानंतरची माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेमधली त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामधली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये आम्ही त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत कोणाच्याही समोर बधणार नाही, हे जे मुख्यमंत्र्यांचं विधान आहे ते धाकदपटशाचं आहे, दंडेलशाहीचं विधान आहे। त्यामुळे सरकारनं कोणापुढे दबण्याचा प्रश्न नाहीये। सरकार ज्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होतं त्यांनी उलट आवाज उठवून बोलण्याचा प्रश्न आहे। नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे, वेळ काढूपणाची आहे। ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्याच्या अगोदर ते रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी आणि अर्थतज्ञ होते, त्यानंतरच्या काळामध्ये ते राज्यसभेवर आहेत। राष्ट्रपती नियुक्त यादीमधनं ते राज्यसभेवर आहेत। राष्ट्रपती नियुक्त याद्यांमधनं कोणाची निवड होते हे माध्यमातल्या मित्रांना आम्ही सांगण्याची गरज नाही। त्यामुळे संघ आणि भाजप परिवाराशी त्यांची जवळीक असल्याशिवाय खरं तर नरेंद्र जाधवांनी स्वतःहून या प्रकारच्या समितीचं अध्यक्षपद मी घेणार नाही असं स्पष्टपणे सरकारला म्हणायला पाहिजे होतं। पण कोणत्या दडपणाखाली कोणत्या कारणाने त्यांनी ते स्वीकारलं याची आम्हाला कल्पना नाही। दादा भुसे शिक्षण मंत्री आणि राहुल रेखावार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक या दोघांनी 16 एप्रिल 17 जूनचे शासन निर्णय आणि 6 जून आणि 18 जूनची परिपत्रकं काढताना एकूण समाजाला आणि इतरांनाही विश्वासात घेतलेलं नाहीये। या प्रकारच्या अपारदर्शक कामाच्या बद्दल शासनाने हे मंत्री आणि IAS अधिकारी दोघांचे तातडीने राजीनामे घ्यावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे।